या बातमीवर आपली नजर असेलच, मात्र अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। ही बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भातली। वाल्मिक कराडला केज पोलीस स्थानकात हजर करण्यात आले। थोड्याच वेळात केज कोर्टात सुनावणी होणार आहे। केज कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये केजच्या विशेष कोर्टात सुनावणी होईल। सीआयडी ताबा मागतं का एसआयटी ताबा मागतं आणि त्यापैकी ताबा कुणाला मिळतो हे बघणं महत्त्वाचं आहे। केजच्या पोलीस ठाण्यात त्याला आता नेण्यात आलंय आणि त्यानंतर केजच्या कोर्टात त्याला हजर केलं जाईल। वाल्मिक कराड याला बीडच्या कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आधी रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे त्याची रूटीन वैद्यकीय तपासणी झाली आणि मग 1-1.5 तासाचा प्रवास करून त्याला केज इथं आणण्यात आले। केजच्या कोर्टात आता त्याला हजर केलं जाणार आहे। या वाल्मिक कराडच्या पोलीस त्याला जेव्हा घेऊन येत होते त्या व्हॅनसोबत एसआयटीची टीम आणि सीआयडीची टीम सुद्धा वेगवेगळ्या गाड्यांमध्ये उपस्थित होती। आता या केजच्या कोर्टात त्याला 302 अंतर्गत म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास करायचा आहे। याकरता पोलीस कोठडी त्याची मागितली जाईल आणि पोलीस कोठडी नंतर प्रक्रियेनुसार त्याला एसआयटी किंवा सीआयडीची कोठडी मिळेल आणि त्यात त्याचा तपास केला जाईल। आता ही कोठडी सीआयडीला मिळते का एसआयटीला परवानगी मिळते हे बघायचं। मात्र दोघांनीही तसं कोर्टात सांगितलेलं आहे की आम्हाला त्याचा ताबा हवा आहे। केज कोर्टाजवळ आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। बालाजी, काय अधिक माहिती मिळतेय? केजला वाल्मिक कराडला नेण्यात आलेला आहे, पोलीस ठाण्यामध्ये तो आत्ता आहे आणि मग कोर्टात आणलं जाईल। सुवर्णा, वाल्मिक कराड यांना जे आहेत आता पोलीस जे आहेत ते केज पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत। मोक्काअंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यात त्यांना ते हजर दाखवण्याचं काम जे आता केज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आवारात केलं जातं आणि आतमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात जे आहे ते कराड यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात जे आहे ते केज कोर्टात देखील हजर करण्यात येईल आणि त्यानंतर सुनावणी सुरू होईल। सुवर्णा, काल ज्या पद्धतीनं मोक्काअंतर्गत जी गुन्हा दाखल झाला त्यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीच्या ताब्यात देण्यात आलं। त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर आज बीडवरनं त्यांना प्रथम त्यांचं मेडिकल करणं आता जे आहे ते केज पोलीस स्टेशनच्या याच्या ताब्यात आणलं आणि पोलीस स्टेशनला आता हे केल्यानंतर केज कोर्टात हजर केलं जाईल। एक महत्त्वाचं जर बघितलं झालं, जी गेली अनेक दिवसापासूनची मागणी होती की मोक्काअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तो गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि एसआयटीच्या वतीने जे पत्र न्यायालयाला दिलं होतं काल त्याच्यानुसार हा गुन्हा दाखल झाला। एसआयटीकडे त्यांचा तपास देखील जे आहे ते त्यांना सोपवण्यात आलं होतं। त्यानंतर रात्री त्यांची रवानगी न्यायालयाच्या आदेशानं ह्याच्यात झाली होती, जेलमध्ये झाली होती। त्यानुसार आज त्यांना सकाळी मेडिकल चेकअप करून जे आहे ते केज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणलेलं आहे। थोड्या वेळात कोर्टात सुनावणी आहे। कोर्टात नेमकं त्याच्यावरती मुद्द्यावरती सुनावणी होईल की कुठल्या मुद्द्याच्या आधारे जे आहे ते यांच्यावरती मोक्काअंतर्गत असेल किंवा 302 अंतर्गत जे आहे ते कलम दाखल करण्यात आलेले आहे त्याची कागदपत्र जी आहेत ती कोर्टाकडे दिली जाणार आहेत आणि त्यानुसार जे आहे ते वाल्मिक कराड यांचे वकील देखील त्याच मुद्द्याला परत विरोध करतील। एक सुनावणी जी आहे ते महत्त्वाची सुनावणी म्हणली पाहिजे सुवर्णा आज, की ज्या दिवसाची मागणी होती ती मागणी पूर्ण काल झाली। त्यानंतर आज त्याच्यावर न्यायालयात जो अर्ज दिला होता त्याच्यावर सुनावणी आहे। नेमके कुठले मुद्दे घेऊन जे आहे ती वाल्मिक कराड यांच्यावरती पण एक चर्चा बालाजी अशी होत होती की सीआयडीला सुद्धा त्याचा ताबा हवा आहे आणि एसआयटीला सुद्धा ताबा हवा आहे, तर त्याचा ताबा नेमका कोणाला मिळणार आहे या संदर्भातला निर्णय झालेला आहे का तो आता कोर्टात होणार आहे? आता कोर्टात काल ज्या पद्धतीने एसआयटीनं अर्ज केला त्याच्यानंतर ताबा जो आहे तो एसआयटीकडे देण्यात आलेला आणि एसआयटीच्या ताब्यात एसआयटी व पोलीस हे घेऊन जे आहे ते केजमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता आपण बघू शकतो की ही सगळी पोलीस बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे आणि यातल्या काही अंतरावरचं जे आहे ते केज पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांची जी आहे ती अटक जी प्रक्रिया मोक्काअंतर्गतची आहे ती सुरू आहे। मोठा पोलीस बंदोबस्त याची आज लावण्यात आलेली मोठी खबरदारी सुवर्णा यामध्ये आज घेतली जात आहे। माध्यमांच्या प्रतिनिधीला देखील जे आहे ते मध्ये कोर्टामध्ये जाण्याचा जे आहे ते थोडा मज्जाव जे आहे ते करण्यात आलेला आहे। आज अतिशय परळीमध्ये जो आंदोलनाचा इशारा दिला त्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जे आहे ते पोलीस प्रशासन सतर्क होऊन पोलीस कुठेतरी खबरदारीचा उपाय म्हणून घेत आहेत। परळी आणि आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणी जरा वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत।
त्यामुळे केज कोर्टात आणि परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेतली जाते। बालाजी, आम्ही तुमच्याकडे पुन्हा येऊ आणि अधिक माहिती घेऊ। तुर्तास धन्यवाद। वाल्मिक कराड हा सध्या केजच्या पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि काही वेळामध्येच त्याला केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। मकोका प्रकरणाची आता केज कोर्टात सुनावणी होणार आहे। SIT आज वाल्मिक कराडचा ताबा घेणार आहे। दरम्यान 302 चा देखील गुन्हा दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी कोर्ट परिसरात पाहणी केली। कराड समर्थकांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे। यामुळे आजच्या कोर्टातील सुनावणीकडे कोर्ट काय निकाल देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटे वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईहून परळीत आल्यावर धनंजय मुंडेंनी कराड कुटुंबियांच्या घरी जाऊन वाल्मिक कराडच्या आई आणि पत्नीची विचारपूस केली। मंगळवारी कराड कुटुंबियानं परळीत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता। या भेटीमुळे परळीत चर्चेला उधाण आलेलं होतं। धनंजय मुंडे काल अजित पवारांनाही भेटले आणि त्यानंतर ते थेट परळीत आले। परळीमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, हे सगळे वाल्मिक कराड समर्थक शांत व्हावेत याकरता कदाचित ते परळीत आले असतील अशी एक चर्चा होती। वाल्मिक कराड याच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी काल दिवसभर कराड कुटुंब आणि समर्थकांनी आक्रमक आंदोलनं केली। आज पुन्हा परळी बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे परळी शहरातील मार्केटमध्ये शुकशुकाट बघायला मिळतोय। परळी बंदची हाक दिल्यामुळे परळी मार्केट परिसरात शुकशुकाट बघायला मिळतोय। बहुतांश दुकानं बंद आहेत। पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे शहरभर, कारण आज वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। व्यापारी सुद्धा एकवटलेले होते, धनंजय मुंडेंना भेटायला गेलेले होते। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या यासाठी काल दिवसभर परळी धुमसत होती आणि आक्रमक आंदोलन देखील करण्यात आलं होतं। ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि टावरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलं होतं त्या टावर परिसरामध्ये मी आहे। हेच ते टावर आहे ज्या परिसरामध्ये जे कराड समर्थक आहेत ते आक्रमक झाले होते आणि टावरवरती चढून त्यांनी तब्बल 5 तास आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर परळी शहर आणि इतर ठिकाणी देखील काही ठिकाणी ज्या घटना आहेत त्या वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या। आंदोलन आक्रमक झालेलं होतं आणि परळी शहर अवघ्या 5 मिनिटांमध्ये मार्केट आहे ते बंद करण्यात आलं होतं। त्याच मार्केटचा देखील मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। आज देखील तशाच पद्धतीनं परळीमध्ये जे मार्केट आहे ते कडकडीत बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्यामुळं जी दुकानं उघडण्याची लगबग असते ती कुठेही पाहायला मिळत नाही। हे परळी शहरातलं मुख्य मार्केट आहे आणि या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। मात्र आता तशा पद्धतीची कुठलीही वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे हे खोटे गुन्हे आहेत अशा पद्धतीचा आरोप देखील कराड यांच्या कुटुंबाने केलेला होता। तसेच जी SIT स्थापन करण्यात आलेली आहे त्या SITचे प्रमुख बसवराज तेली यांच्यावरती देखील आक्षेप घेण्यात आलेला होता। त्यामुळं आता नेमकं आज परळीमध्ये काय काय घटना घडामोडी होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विशेष आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या शब्दावरती आश्वासनावरती हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। मात्र या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याच्या अनुषंगाने आज परळी शहरामध्ये मोठी बैठक होणार आहे। त्या बैठकीनंतर इथं हे आंदोलन कसं असेल हे देखील सांगितलं जाणार आहे, त्याची दिशा कशी असणार आहे हे देखील समजणार आहे। मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज धनंजय मुंडे देखील परळीमध्ये दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडे नेमके या परळीमधील आल्यानंतर हे जे आंदोलक काल आक्रमक झालेले होते, कराड कुटुंब आक्रमक झालं होतं, यांची समजूत काढणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज धनंजय मुंडे यांची काही प्रतिक्रिया मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळं आजचा दिवस एकूणच वाल्मिक कराड यांना न्यायालयात हजर केल्यानंतर परळीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागणार आहे। कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, परळी। आमचं परळीकरांचं एकच मत आहे की बाबा ह्याला हे राजकारण थोडंसं थांबवून ह्या ज्या घटना झालेल्या आहेत त्याच्यावर तर सरकार काम करतंय, पण परळीकरांना शांतीनं राहू द्यावं, व्यापार शांतीनं चालू द्यावा। जे भारतातून भक्त येतात त्यांना भीतीचं वातावरण
वाटू नये. पहिल्यांदा तर संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येचा मी निषेध करतो. कोणी समर्थन एक परळी नागरिक म्हणून मी त्याचा निषेध करतो. ज्या निर्गुणपणे हत्या झाली ती खरंच म्हणजे अतिशय आमच्या परळीकरांच्या डोळ्यात पाणी होतं त्या दिवशी. परंतु त्याच्यानंतर ज्या घटना घडतायत त्या घटना अतिशय चुकीच्या पद्धतीने जात आहेत. परळीची परंपरा, परळी पॅटर्न म्हणल्यानंतर मी पहिल्यांदा असं सांगेल की परळीमध्ये वैद्यनाथाचं मंदिर आहे. इतर असणारा प्रत्येक नागरिक हा भाविक आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की शासनाने या ठिकाणी अतिशय कठोर पावलं उचललेत. मुख्यमंत्री सांगतायत, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतायत की यामध्ये कुठल्याही गुन्हेगाराला माफी दिली जाणार नाही. मग शासन काम करत असताना अतिशय सगळेजण सजगतेने या गोष्टीकडे लक्ष देत असताना केवळ रोज उठून पत्रकार परिषदा घेणं, कुठंतरी आंदोलन करणं, शासनावर रोज उठून दबाव टाकणं ही गोष्ट निश्चितच परळीला आणि बीड जिल्ह्याला बदनाम करणारी. विनाकारण जातीवाद पसरवत आहेत. इथं कुठलाही जातीवादाचा कसलाही संबंध नसताना तुमचा जातीवाद राजकारणासाठी त्याचा वापर करतायत. तिथं असं काही नाही. आज 40% मार्केट नाही. सगळं भयभीत वातावरण निर्माण करायला लागलेत. इथं आला की ग्राउंड लेवलला कुठलाही समाज असो, कुठलाही जातीपात असो, काहीही नाही. आज मुस्लिम समाज आहे, दलित आहे, मराठा आहे, वंजारी आहे, सगळे गुन्ह्यागोविंदांना नादत असताना जाणीवपूर्वक बाहेरचे लोक परळीला बदनाम करत आहेत. हे थांबवावं, नाही तर याच्या विषयी आम्हाला बी काहीतरी कठोर परिणाम सर्वसामान्यांना पण समोर यावं लागेल. सर्वसामान्यांना समोर यावं लागेल आणि त्याचे परिणाम पुन्हा नंतर भोगावं लागतील त्यांना. जे बी घडायले ते सर्व चुकीचंच घडायलंय. म्हणजे परळीमध्ये धार्मिक वातावरण आहे. ते वातावरण सर्व रोजंदारीवर काम करणारे भरपूर आहे तिथं. परंतु परळीच्या मंदिराच्या परिसरात कमीत कमी 400-500 लोकांचं कुटुंब पोट भरत आहे. सर, मी भक्तनिवास चालवतो मंदिर देवस्थानचं. आज अशा वातावरणामुळं कुणी बाहेरले लोक यायला इथं धजत नाहीत. मला आता फोन आहे सकाळी की वातावरण काय. मी म्हणलं बाबा इथं काहीच वातावरण नाही, सगळं व्यवस्थित आहे. फक्त विनाकारण परळीची बदनामी व्हायला लागली. लोक विचारतात की बाबा परळीत तुम्ही राहतात कसे. इथं काहीच नाहीये, एकदम व्यवस्थित आहे सगळं. हे राजकारणापोटी परळी बदनाम व्हायला लागली. वाल्मिक कराडवरील कारवाईनंतर बीडमधले कराड समर्थक आक्रमक झालेत. वाल्मिक कराड समर्थकांकडून परळी बंदचं आवाहन करण्यात आलंय. परळी बंदच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडतीये. बैठकीनंतर व्यापारी बंदमध्ये सहभागी होण्यासंदर्भात निर्णय जाहीर करणार आहेत. व्यापारी बंदमध्ये सहभागी व्हायचं की नाही हे ठरवणार आहेत. साधारण 10-10:30ला त्यांची मीटिंग होणार होती, पण ती लांबतीये अशा करता कारण धनंजय मुंडे हे कालच मुंबईतून सकाळी परळीमध्ये गेले. परळीमध्ये जाऊन त्यांनी कराड कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर ते व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे व्यापारी बैठकीनंतर निर्णय घेणार आहे परळी बंदमध्ये सहभागी होण्यासंदर्भातला. आम्हाला परळी बदनाम परस्पर परळी बदनाम करण्याचे प्रयत्न चालू आहेत. विनाकारण आम्हाला काही कुठलं व्यापाऱ्याला, कोणी व्यापाऱ्याला आमच्या विचारा, तुम्ही स्वतः बोला, कुठल्या व्यापाऱ्याला त्रास आहे का कुणाचा, काही नाही. मुद्दाम चालू आहे. उठलं सुटलं बटन टीव्हीचं दाबलं किंवा मोबाईलचं दाबलं बटन तर फक्त परळी. काय, कशामुळं, काय कारण आहे. जे परळीची जी बदनामी होत आहे एक त्याबद्दल जे व्यापारामध्ये होणारा जो त्रास आहे, हा व्यापाराचा जे चालू आहे रोज उठून ते जे आहेत बाहेरचा आम्हाला दृष्टिकोन आमच्याकडे पाहण्याचा हा वेगळा दृष्टिकोन होतो आहे. व्यापाऱ्याकडे सुद्धा दुसरे व्यापारी सुद्धा त्या दृष्टिकोन आहेत आणि आज व्यापारी सगळे मिटिंग घेऊन साहेबांशी चर्चा करून हे पुढची दिशा आम्ही ठरवू. बंद म्हणजे ह्याच्यामुळं नाही आहे, आमच्या परळीची बदनामी व्हायली आणि आम्ही बदनामीमध्ये आमच्या परळीत कोणी बाहेरचं यायला तयार नाही. मग आम्ही लोकांना, व्यापारी वर्गानं पोट कसे भरावे. आमचे नौकर वर्ग पोट, लाईट बिल हे ते कोणी द्यावं. हे वरी भाषणं करणारे देणार आहेत का कोण देणार आहे. आम्हाला सारायचं आहे ना. नुकसान बी झाली तर आमचीच आहे, फायदा झाला तर आमचाच आहे. पण सध्या 1 महिना झालं टीव्ही उघडली तर हेच, मोबाईल उघडले तरी ते. तुम्ही तुमचं काय करायचं ते करा ना. पोलीस काम करते. फक्त तुम्ही व्यापाऱ्याला त्रास होईल असलं कुठलंही काम करू नका.